हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इंदून अकॅडमी. आपण आरोग्य विभाग भरतीसाठी लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियनची मेगा एमसीक्यू सिरीज सुरू केलेली आहे, ज्यामध्ये आपण मोस्ट इम्पॉर्टंट एमसीक्यू कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. आणि आजचा जो टॉपिक आहे तो आहे मायक्रोबायोलॉजी. ओके, तर ही येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला खूप जास्त महत्वाची सिरीज असणार आहे, त्यामुळे एकही क्वेश्चन मिस करू नका. सिलेक्शन हवं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आणखी एक बातमी, आपली लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन, लॅब सायंटिफिक ऑफिसर अशा सगळ्या बॅचेस सुरू झालेल्या आहेत. टेक्निकल, जनरल अशा दोन्ही बॅचेस आहेत. तुम्हाला जर बॅचेस बद्दल काही इन्क्वायरी असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, 9096468628. ओके, ठीक आहे. तर वेळ न घालवता आपण आपल्या एमसीक्यू सिरीजला सुरुवात करूया. टॉपिक आहे मायक्रोबायोलॉजी. ओके, फर्स्ट एमसीक्यू बघा. ग्राम स्टेनिंग डिफरन्शिएट्स बॅक्टेरिया मेनली बाय. ग्राम स्टेनिंग डिफरन्शिएट करते बॅक्टेरियाला मेनली कुठल्या बेसिस वरती? ऑप्शन ए फंगल स्पोर नंबर, ऑप्शन बी व्हायरल आरएनए टाइप, ऑप्शन सी सेल वॉल स्ट्रक्चर अँड ऑप्शन डी कॅप्स्यूल कलर ओनली. काय असू शकते याचं उत्तर? फंगल स्पोर नंबर ग्राम स्टेन फंगाई डिफरन्शिएट करण्यासाठी नसतो, राईट. व्हायरल आरएनए टाइप पण व्हायरसेस ग्राम स्टेननी दिसत नसतात ते, राईट. आणि कॅप्स्यूल कलर ओनली, कॅप्स्यूल स्टेनिंग ही तर वेगळी स्टेनिंग मेथड आहे. म्हणजे काय करेक्ट ऑप्शन असणार आहे? ऑप्शन सी इज करेक्ट, सेल वॉल स्ट्रक्चर. ग्राम स्टेनिंग बॅक्टेरियाच्या सेल वॉल कंपोजिशन वर आधारित असतं. म्हणजे ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियामध्ये थिक पेप्टिडोग्लायकेन लेअर असते, त्यामुळे ते क्रिस्टल व्हायोलेट कलरचे स्टेन रिटेन करतात, राईट. आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये पेप्टिडो ग्लायकॅन लेअर पातळ असतात आणि बाहेर लिपोपॉलिसॅकॅराइड मेम्ब्रेन असतो. ओके, ठीक आहे. आता पुढचा एमसीक्यू बघूया. ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया युजली अपियर, ऑप्शन ए ग्रीन, ऑप्शन बी पिंक ओनली, ऑप्शन सी पर्पल आफ्टर ग्राम स्टेनिंग, ऑप्शन डी कलरलेस ऑलवेज. काय असणार आहे? ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया कुठल्या कलरच्या दिसतात? कुठले असू शकतात? ग्रीन असेल का? ग्राम स्टेन मध्ये असा रंगच येत नसतो, राईट. ग्रीन कलरचं असतं का काही? आता पिंक, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया पिंक कलरचे दिसतात. ओके, आणि कलरलेस तर प्रॉपर स्टेनिंग नंतर बॅक्टेरिया कलरलेस राहतच नाहीत स्टेन केल्यानंतर. तर काय उरतंय? येस, ऑप्शन सी इज करेक्ट, पर्पल आफ्टर ग्राम स्टेनिंग. ग्राम स्टेनिंग नंतर पर्पल कलर येतो. ओके, कारण ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया क्रिस्टल व्हायोलेट आणि आयोडीन कॉम्प्लेक्स रिटेन करतात, कारण त्यांची पेप्टिडोग्लायकॅन लेअर जाड असते, त्यामुळे मायक्रोस्कोप खाली ते पर्पल किंवा व्हायोलेट कलरचे दिसतात. आलं लक्षामध्ये? कुठले आहेत ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया? स्टेफेलोकोकस ऑरियस असतं, किंवा स्टेप्टोकोकस पायोजिन्स, हे पण एक ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आहे. ओके, पुढे बघू. ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया युजली अपियर्स, आता सांगितलं. निगेटिव्ह म्हणजे कुठला असणार आहे? ब्लॅक ओनली, पिंक रेड आफ्टर काउंटर स्टेनिंग, डीप पर्पल ऑलवेज, और डीप ग्रीन ओनली. काय असू शकतं? ग्रीन तर आता सांगितलं, ग्रीन असा कलरच नसतो, म्हणजे ऑप्शन डी गेला. ठीक आहे, पर्पल कलर ग्राम पॉझिटिव्हचा असतो, म्हणजे ऑप्शन सी पण गेला. ब्लॅक कलर असतो का? असतो का रे? नसतो, बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन ए पण एलिमिनेट झाला. उरतंय काय? ऑप्शन बी, पिंक और रेड आफ्टर काउंटर स्टेनिंग. ठीक आहे, ब्लॅक कलर ग्राम स्टेनिंग मध्ये नाहीये, ग्राम पॉझिटिव्ह पर्पल कलरचं दिसतं, आणि ग्रीन स्टेनचा रंगच नसतो. डिकलरायझेशन नंतर ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया क्रिस्टल व्हायोलेट कलर गमावतात, आणि नंतर सॅफ्रॅनिन काउंटर स्टेन ऍब्झॉर्ब करून ते पिंक किंवा रेड कलरचे दिसतात. ओके, एक्झाम्पल्स माहिती आहेत का ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियाचे? काय असू शकतं? इकोलाय ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियाचं एक्झाम्पल आहे. ओके, त्यानंतर अजून काय असणार आहे? सॅलेमोनेला सुद्धा ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहे. पुढे बघा. The primary stain in a gram staining is option A carbamazepine, option B methylene blue, option C safranin, and option D crystal violet. काय असू शकतं? काय असणार आहे याचं उत्तर? येस, ग्राम स्टेनिंगची पहिली स्टेप म्हणजे क्रिस्टल व्हायोलेट लावणे, हीच असते त्याची पहिली स्टेप. ओके, हे सर्व बॅक्टेरियाला सुरुवातीला पर्पल रंग देत असते. ओके, म्हणजे ऑप्शन डी इज करेक्ट, क्रिस्टल व्हायोलेट कलर. नेक्स्ट एमसीक्यू बघा.
The decolorizer in gram staining is usually option A normal saline, option B iodine solution only, option C alcohol or acetone alcohol and option D distilled water only. काय असू शकते याचं उत्तर? नॉर्मल सलाईन स्मिअर प्रिपरेशन साठी असते, राईट. आयोडीन हे मॉर्डंट आहे, डिकलरायझर नाहीये. ओके, डिस्टिल वॉटर वॉशिंग साठी वापरतात. मग काय उरतंय? अल्कोहोल, अल्कोहोल और ऍसिटोन अल्कोहोल हे यूज केलं जातं. ओके, डिकलरायझेशन हा ग्राम स्टेनिंग मधील सर्वात क्रिटिकल स्टेप असतो. अल्कोहोल किंवा ऍसिटोन अल्कोहोल ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामधून क्रिस्टल व्हायोलेटला काय करतो? काढून टाकतो. पण ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियामध्ये तो काय राहतो? टिकून राहतो. ओके, म्हणून करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन सी, अल्कोहोल और ऍसिटोन अल्कोहोल. पुढे बघा, झील निल्सन स्टेन इज यूज्ड टू डिटेक्ट. ऑप्शन ए आरबीसी इंडायसिस, ऑप्शन बी ऍसिड फास्ट बॅसिली, ऑप्शन सी मलेरियल पॅरासाइट्स, ऑप्शन डी ईस्ट बडिंग ओनली. झील निल्सन हे जो निल्सेन हा जो स्टेन आहे तो कसे काय डिटेक्ट करण्यासाठी यूज केला जातो? आरबीसी इंडायसेस हा हेमॅटोलॉजीच्या टेस्टचा पार्ट आहे. ओके, मलेरिया पॅरासाइटचे पेरिफेरल स्मिअर दाखवतं, जीएसमा स्टेन यूज केला जातो यामध्ये. आणि ईस्ट बडिंग ही फंगल मायक्रोस्कोपी मध्ये येतं. म्हणजे काय काय उरणार आहे? झेडेन स्टेन जो आहे ना तो मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस सारखे ऍसिड फास्ट ऑर्गॅनिझम डिटेक्ट करण्यासाठी वापरला जातो, राईट. ज्यामध्ये मला वाटते मायकोलिक ऍसिडमुळे हे बॅक्टेरिया कार्बल फुशिन स्टेन रिटेन करतात. ओके, टीबीच्या डिटेक्शन मध्ये हे वापरलं जातं. पुढे बघा, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस इज काय आहे? मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस आत्ताच सांगितलं मी. काय असणार आहे? ऑप्शन ए ग्राम पॉझिटिव्ह फोकस ओनली, ऑप्शन बी ऍसिड फास्ट बॅसिलिस, ऑप्शन सी प्रोटोझोआ, ऑप्शन डी फंगस. फंगस नाहीये, प्रोटोझोआ नाहीये आणि ग्राम पॉझिटिव्ह फोकस पण नाहीये. काय आहे? ऍसिड फास्ट बॅसिलस आहे. रॉड शेप्ड असतात ते, राईट. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस हा रॉड शेप्डचा बॅसिलस बॅक्टेरियम आहे. त्याच्या सेल वॉल मध्ये मायकोलिक ऍसिड असल्यामुळे ऍसिड फास्ट असतो तो. ओके, पुढे बघा, कल्चर मीडिया आर यूज्ड टू. ऑप्शन ए काउंट प्लेटलेट्स ओनली, ऑप्शन बी सेपरेट सिरम ओनली, ऑप्शन सी मेजर हिमोग्लोबिन ओनली, ऑप्शन डी ग्रो मायक्रो ऑर्गॅनिझम्स. काय असणार आहे याचं उत्तर? प्लेटलेट्स काउंटिंग सीबीसी मध्ये करतात, बरोबर आहे. आणि जे सिरम सेपरेशन आहे ते सेंट्रिफ्युगेशन न केलं जातं. ओके, मग काय असेल? ग्रो मायक्रो ऑर्गॅनिझम्स का मेजर हिमोग्लोबिन ओनली? हिमोग्लोबिन मेजरमेंटसाठी कल्चर मीडियावर होतं का? ते होत नसते हिमोग्लोबिनचं. म्हणजे काय आहे याचं करेक्ट आन्सर? ग्रो मायक्रो ऑर्गॅनिझम्स. कल्चर मीडिया किंवा फंगाय किंवा इतर मायक्रो ऑर्गॅनिझम वाढवण्यासाठी कल्चर मीडियामध्ये न्यूट्रिएंट पुरवले जातात. ठीक आहे, आयडेंटिफिकेशन आणि अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटीची टेस्टिंग करण्यासाठी त्यांची ग्रोथ काय असते? खूप जास्त इम्पॉर्टंट असते. ओके, म्हणजे मीडिया आहे तर त्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमची काय होणार? ग्रोथ होणार. ओके, पुढे बघा, ब्लड आगार इज अन एक्झाम्पल ऑफ. ब्लड आगार कशाचे एक्झाम्पल आहे? ऑप्शन ए सिलेक्टिव्ह मीडियम ओनली ऑलवेज, ऑप्शन बी ट्रान्सपोर्ट मीडियम ओनली, ऑप्शन सी स्टेनिंग रिएजंट, ऑप्शन डी इनरिच्ड मीडियम. काय असू शकते याचं उत्तर? ब्लड शुगर इज अन एक्झाम्पल ऑफ. काय असणार आहे? सिलेक्टिव्ह मीडियम नाहीये, ट्रान्सपोर्ट मीडियम नाहीये, स्टेनिंग रिएजंट सुद्धा नाहीये. म्हणजे ऑप्शन डी इज करेक्ट, इनरिच्ड मीडियम. ब्लड अगारमध्ये 5 to 10% शिप ब्लड असतं. ओके, हे फास्टिडियस ऑर्गॅनिझमच्या ग्रोथला मदत करतं आणि हिमोलायसिस पॅटर्न देखील दाखवत असतं. ओके, पुढे बघा, मॅककॉन्की आगार इज सेलेक्टिव्ह अँड डिफरन्शियल मेनली फॉर. काय असणार आहे? ऑप्शन ए मलेरिया पॅरासाइट, ऑप्शन बी ऍसिड फास्ट बॅसिली, ऑप्शन सी ग्राम निगेटिव्ह एंटेरिक बॅक्टेरिया अँड लॅक्टोज फर्मेंटेशन, ऑप्शन डी आरबीसी मॉर्फोलॉजी. ई कोलाय कुठल्या कलरच्या कॉलनीज दाखवतो? ई कोलाय कुठलं दाखवत असतो? ई कोलाय पिंक कलरच्या कॉलनीज दाखवतो, लॅक्टोज फर्मेंटर, बरोबर आहे. आणि सॅलेमोनेला कलरलेस कॉलनीज दाखवतो, नॉन लॅक्टोज फर्मेंटर. ते त्यावरून तुम्हाला काय वाटते याचं उत्तर काय असू शकते? ई कोलाय कशाचं एक्झाम्पल आहे? काय असणार आहे? ऑप्शन सी, यस, ग्राम निगेटिव्ह एंटेरिक बॅक्टेरिया अँड लॅक्टोज फर्मेंटेशन. ठीक आहे, मॅक कॉन्की आगार ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियाची ग्रोथ इनहिबिट करत असतो आणि ग्राम निगेटिव्ह एंटेरिक बॅक्टेरियाची काय करतो? तो वाढवत असतो. तसंच जे लॅक्टोज फर्मेंटर्स आहेत, पिंक कॉलनीज किंवा नॉन फर्मेंटर्स आहेत, कलरलेस कॉलनीज, यांच्यामध्ये फरक सुद्धा असतो, फरक करतो तो. ओके,
आणि मलेरिया पॅरासाइट कल्चरसाठी नसतं. ऍसिड फास्ट बॅसिलीसाठी लोन स्टेन जेन्सियन मीडियम वापरतात. आणि आरबीसी मॉर्फोलॉजीचा काही संबंधच येत नाही याच्यामध्ये. आलं लक्षामध्ये? ओके, पुढे जाऊ आता आपण. चॉकलेट agar is commonly used for growth of. चॉकलेट आगार कशासाठी वापरला जातो? ऑप्शन ए फास्टिडियस ऑर्गॅनिझम सच ॲज हिमोफिलस अँड निसेरिया. ऑप्शन बी प्लेटलेट्स. ऑप्शन सी इंटेस्टायनल वॉर्म्स. ऑप्शन डी युरिन क्रिस्टल्स. प्लेटलेट्स वाढवण्यासाठी कल्चर मीडिया वापरतच नाहीयेत, म्हणजे प्लेटलेट्स ऑप्शन कट झाला. इंटेस्टायनल वॉर्म साठी स्टूल एक्झामिनेशन केलं जातं, लक्षात ठेवा. आणि युरिन क्रिस्टल्स मायक्रोस्कोपी मध्ये पाहतात, आगारवर वाढवत नाहीत ते. ओके, तर काय उरतंय? येस, ऑप्शन ए फास्टिडियस ऑर्गॅनिझम सच ॲज हिमोफिलस अँड निसेरिया. चॉकलेट आगार हे इनरिच्ड कल्चर मीडियम आहे, त्यामध्ये आरबीसी ला हिट करून लाईस केलेले असतात. त्यामुळे जे काही हेमिन आहे, एक्स फॅक्टर किंवा आपण जे म्हणतो व्ही फॅक्टर, एनएडी रिलीज होतात. आणि हे फॅक्टर हिमोफिलस इन्फ्लुएन्झा आणि निसेरिया गोनेरिया यासारख्या फास्टिडियस बॅक्टेरियाला काय करतात? ग्रोथसाठी आवश्यक असतात. ओके, पुढे बघा. Sterilization means option A washing with water only, option B complete destruction of all forms of microbial life, option C temporary cooling, option D reduction of a smell only. काय असणार आहे स्टरलायझेशन म्हणजे? पाण्यात धुणे म्हणजे क्लिनिंग असते का? हे नाही येतं. कुलिंग केल्याने मायक्रोब्स मरत नाहीत. ओके, स्मेल कमी होणे म्हणजे स्टरलायझेशन होत नसतं. तर काय असणार आहे करेक्ट ऑप्शन? कम्प्लीट डिस्ट्रक्शन ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ मायक्रोबियल लाईफ. स्टरलायझेशन मध्ये जे काही बॅक्टेरिया आहेत, फंगाय आहेत, व्हायरसेस आहेत किंवा बॅक्टेरियल स्पोर्स आहेत, यांच्या सर्व मायक्रो ऑर्गॅनिझमला पूर्णपणे काय केलं जातं? किल केलं जातं. ओके, ऑटोक्लेविंग हा सर्वात कॉमन स्टरलायझेशन मेथड असतं. पुढे बघा. डिसइन्फेक्शन युजली मीन्स काय असणार आहे? ऑप्शन ए ब्लड ग्रुपिंग, ऑप्शन बी कम्प्लीट रिमूव्हल ऑफ स्पोर्स ऑलवेज, ऑप्शन सी डिस्ट्रक्शन ऑफ मेनी पॅथोजन्स इन अनएनिमेट ऑब्जेक्ट्स, ऑप्शन डी प्रिपेरिंग स्मिअर ओनली. ब्लड ग्रुपिंगचा संबंध नाही, ऑप्शन कट झाला. स्पोर्सचा कम्प्लीट रिमूव्हल म्हणजे स्टरलायझेशन. ओके, तर हे पण नाहीये ऑप्शन. स्मिअर प्रिपरेशन साठी वेगळी लॅबोरेटरी टेक्निक असते, म्हणजे हा पण ऑप्शन नाही. उरतंय काय? ऑप्शन सी डिस्ट्रक्शन ऑफ मेनी पॅथोजन्स ऑन इनएनिमेट ऑब्जेक्ट्स. ठीक आहे, डिसइन्फेक्शन मुळे बहुतेक जे काही पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते नष्ट होऊन जातात, पण स्पोर नष्ट होतीलच असं नसतं. ओके, हे फ्लोअर, बेंच किंवा इन्स्ट्रुमेंट सारख्या निर्जीव वस्तूवर केले जातात. आलं लक्षामध्ये? पुढे बघा. The normal incubation temperature for many pathogenic bacteria is. नॉर्मल इन्क्युबेशन टेम्परेचर काय असणार आहे? ऑप्शन ए 100 डिग्री सेल्सिअस, 37 डिग्री सेल्सिअस, -20 डिग्री सेल्सिअस, 4 डिग्री सेल्सिअस ओनली. काय असू शकतं? 100 डिग्री सेल्सिअसला बॅक्टेरिया तर काय होतील? मरून जातील ना. आणि -20 डिग्री सेल्सिअस स्टोरेजसाठी वापरतात याला. आणि 4 डिग्री सेल्सिअस रेफ्रिजरेटरसाठी वापरू शकतो आपण. तर काय आहे करेक्ट आन्सर? 37 डिग्री सेल्सिअस. 37 डिग्री सेल्सिअस हे नॉर्मल ह्युमन बॉडी टेम्परेचर सुद्धा आहे. त्यामुळे मानवामध्ये रोग निर्माण करणारे जे काही बॅक्टेरिया आहेत, त्या तापमानामध्ये सर्वोत्तम वाढ होते त्यांची. ओके, पुढे बघा. कॅटलिस्ट टेस्ट डिटेक्ट प्रोडक्शन ऑफ. ऑप्शन ए ऑक्सिडेज ओनली, ऑप्शन बी कॅटलिस्ट एन्झाइम ब्रेकिंग हायड्रोजन पेरॉक्साइड, ऑप्शन सी कोॲग्युलेज ओनली, ऑप्शन डी युरिएज ओनली. काय असतं याचं उत्तर? कॅटलाइज एन्झाईम हायड्रोजन पेरॉक्साइड म्हणजे H2O2 राईट, जे ब्रेकडाऊन करतं आणि वॉटर आणि ऑक्सिजन तयार करतं. बबल फॉर्मेशन दिसल्यास टेस्ट काय म्हटली जाते? पॉझिटिव्ह म्हटली जाते. म्हणजे काय असणार आहे करेक्ट ऑप्शन? बी कॅटलाइज एन्झाईम ब्रेकिंग हायड्रोजन अँड पेरॉक्साइड. ओके, रिएक्शन माहिती आहे का? रिएक्शन कोणाला माहिती असेल तर मला कमेंट मध्ये नक्की कळवा. ओके, आणि बाकीचे ऑप्शन रॉंग आहेत. ऑक्सिडेज टेस्टच वेगळी असते. कोॲग्युलेज टेस्ट स्टेफिलोकोकस ऑरियस साठी परफॉर्म केली जाते आणि युरियाज टेस्ट युरियाच्या ब्रेकडाऊन साठी असणार आहे. ओके, नेक्स्ट एमसीक्यू बघा आता. कोॲग्युलेज टेस्ट इज युजफुल फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ. कशाच्या आयडेंटिफिकेशन साठी असणार आहे? ऑप्शन ए कॅन्डिडा ओनली, ऑप्शन बी मायकोबॅक्टेरियम ओनली, ऑप्शन सी स्टेफिलोकोकस ऑरियस, ऑप्शन डी ई कोलाय ओनली. कोॲग्युलेज टेस्ट काय असणार आहे याचं उत्तर? कॅन्डिडा फंगस येतं, बरोबर आहे.
तर कॅन्डिडा येणार नाहीये याचं. तर काय येईल दुसरं? मायकोबॅक्टेरियम येऊ शकतं का? हे ऍसिड फास्ट बॅक्टेरिया आहे. ई कोलाय कोॲग्युले जो पॉझिटिव्ह नसतो. काय येईल करेक्ट आन्सर? स्टॅफेलोकोकस ऑरियस. ओके. कारण कोॲग्युलेज एन्झाईम प्लाझ्मा क्लॉट तयार करत असतो आणि स्टेफेलोकोकस ऑरियसचा हा कोॲग्युलेज पॉझिटिव्ह असतो, त्यामुळे इतर स्टेफेलोकोकाय पासून हा वेगळा ओळखला जाऊ शकतो. ओके. पुढे बघा. ऑक्सिडेज टेस्ट इज कॉमनली पॉझिटिव्ह इन ऑप्शन ए ई कोलाय ऑलवेज, ऑप्शन बी सुडोमोनास अँड निसेरिया, ऑप्शन सी स्ट्रेप्टोकोकस पायोजीन्स ऑलवेज, ऑप्शन डी एंटेरोकोकस ऑलवेज. काय असू शकते याचं उत्तर? यस, काय असू शकते याचं उत्तर? ई कोलाय ऑक्सिडेज निगेटिव्ह असतो आणि स्टेप्टोकॉकस पायोजीन्स ऑक्सिडेज निगेटिव्ह असतात. एंटेरोकोकस ऑक्सिडेज निगेटिव्ह असतो. उरतंय काय? येस, सुडोमोनास अँड निसेरिया हे जो आहे तो पॉझिटिव्ह असतो. ओके. ऑक्सिडेज टेस्ट सायटोक्रोम ऑक्सिडेज एन्झाईम डिटेक्ट करत असते आणि सुडोमोनास आणि निसेरियामध्ये ऑक्सिडेज पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम्स आहेत, म्हणून पॉझिटिव्ह टेस्ट येते. ओके. पुढे बघा. इंडोल टेस्ट डिटेक्ट ability टू स्प्लिट. ऑप्शन ए सिट्रेट ओनली, ऑप्शन बी लॅक्टोज ओनली, ऑप्शन सी ट्रिप्टोफॅन, ऑप्शन डी युरिया ओनली. काय असणार आहे इंडोल टेस्ट? सिट्रेट ही सिट्रेट युटिलायझेशन टेस्ट आहे. लॅक्टोज लॅक्टोज फर्मेंटेशन टेस्ट मध्ये येतं. युरिया युरिएज टेस्ट मध्ये येतं. काय उरतंय? ट्रिप्टोफॅन. इंडोल टेस्ट बॅक्टेरिया ट्रिप्टोफॅन अमायनो ऍसिडचे ब्रेकडाऊन करू शकतो का ते तपासत असतं. ठीक आहे. ट्रिप्टोफॅनेज एन्झाईम इंडोल तयार करत असतो. ओके. मग करेक्ट ऑप्शन काय आहे? ऑप्शन सी आहे. पुढे बघा. युरिएस टेस्ट डिटेक्ट ब्रेकडाऊन ऑफ. कशाचं ब्रेकडाऊन डिटेक्ट करते बघा. ऑप्शन ए आहे ग्लुकोज टू ऍसिड ओनली, ऑप्शन बी प्रोटीन टू बिलिरुबिन, ऑप्शन सी स्टार्च टू माल्टोज ओनली, ऑप्शन डी युरिया टू अमोनिया. काय असणार आहे? ग्लुकोज ब्रेकडाऊन फर्मेंटेशन टेस्ट मध्ये येतं. प्रोटीन टू बिलिरुबिन होतच नसतं. स्टार्च ब्रेकडाऊन अमायलेज टेस्ट मध्ये येतं. राईट. काय आहे मग करेक्ट आन्सर? युरिया टू अमोनिया. युरिएज एन्झाईम युरियाचे अमोनिया आणि कार्बन डायऑक्साइड मध्ये रूपांतर करतो, कन्वर्ट करतो. ओके. अमोनियामुळं जे मीडियम अल्कलाईन होतं आणि पिंक कलर दिसतो. आलं लक्षात? नेक्स्ट एमसीक्यू बघा. Antibiotic sensitivity testing is commonly performed by option A Sahil's method, option B Kirby-Buer disc diffusion method, option C Western green method, option D Benedict method. काय असू शकते याचं उत्तर? ओके. नेक्स्ट एमसीक्यू बघा. Antibiotic sensitivity testing is commonly performed by option A Sahil's method, option B Kirby-Buer disc diffusion method, option C Western method and option D Benedict method. काय असू शकते याचं करेक्ट आन्सर? सायल्स मेथड हिमोग्लोबिनच्या एस्टिमेशन साठी केली जाते. बरोबर आहे. वेस्टर्गिन मेथड ESR एस्टिमेशन साठी असणार आहे. बेनिडिक्ट हे युरिन शुगर डिटेक्ट करते. तर करेक्ट ऑप्शन इज किरबाय ब्युअर डिस्क डिफ्युजन मेथड. ओके. या मेथड मध्ये अँटीबायोटिक जे असतात त्याचे डिस्क आगार प्लेटवर ठेवल्या जातात आणि अँटीबायोटिक भोवती तयार होणाऱ्या झोन ऑफ इनहिबिशन कडून बॅक्टेरिया सेन्सिटिव्हची रेजिस्टंट ठरवली जाते. ओके. ठीक आहे. नेक्स्ट एमसीक्यू बघा. A pure culture contain option A only blood cells, option B only chemical reagent, option C only one type of microorganisms and option D many mixed unknown organisms. काय असू शकते याचं उत्तर? येस, ऑप्शन सी इज करेक्ट. ओनली वन टाइप ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे काय आहे याचं करेक्ट उत्तर आहे. ओके. प्युअर कल्चर म्हणजे लॅबोरेटरीमध्ये वाढवलेली अशी कल्चर ज्यामध्ये फक्त एकाच प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय होत असतात? वाढत असतात. ओके. जसं की आता कल्चर प्लेटवर फक्त इकोलाय वाढत असेल तर ते प्युअर कल्चर आहे. ओके. सेम जर एकच जर ग्रो होत असेल तर त्याला प्युअर कल्चर असं म्हटलं जातं. हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघा. द हँगिंग ड्रॉप मेथड इज यूज टू ऑब्झर्व. ऑप्शन ए ऍसिड फास्टनेस ओनली, ऑप्शन बी कॅप्सूल थिकनेस ओनली, ऑप्शन सी कोएगुलेशन टाइम अँड ऑप्शन डी बॅक्टेरियल मोटिलिटी. काय असू शकते याचं उत्तर?
ऍसिड फास्टनेस ओनली असणार आहे का? ऍसिड फास्टनेस तपासण्यासाठी झील निल्सन स्टेन वापरलं जातं. आणि कॅप्सूलची थिकनेस साठी कुठलं असणार आहे? ही स्टेनिंग वापरतात, कॅप्सूल स्टेनिंग वापरली जाते. आणि कोॲग्युलेशन टाइम यामध्ये येत नाही, ती ब्लड क्लोटिंगची टेस्ट येते. राईट. द करेक्ट आन्सर काय आहे? बॅक्टेरियल मोटिलिटी इज करेक्ट आन्सर. ओके. हँगिंग ड्रॉप मेथड वापरून बॅक्टेरिया जिवंत स्थितीमध्ये पाहतात आणि ते मूव म्हणजे मोटाईल होतात का, हे होत आहेत की नाही हे तपासलं जातं त्यामध्ये. ओके. सो ऑप्शन डी इज करेक्ट, बॅक्टेरियल मोटिलिटी. नेक्स्ट बघा, नॉर्मल फ्लोरा मीन्स. नॉर्मल फ्लोरा म्हणजे काय? ऑप्शन ए ऑल पॅथोजन्स ओनली, ऑप्शन बी एक्सपायर्ड कल्चर, ऑप्शन सी मायक्रो ऑर्गॅनिझम नॉर्मली प्रेझेंट विदाउट कॉझिंग डिसीज, ऑप्शन डी स्टराईल ऑर्गन्स ओनली. काय असू शकते याचं उत्तर? नॉर्मल फ्लोरा. ऑल पॅथोजन्स ओनली येईल का? पॅथोजन्स डिसीज करतात, नॉर्मल फ्लोरा साधारणपणे डिसीज करत नसतात. ओके. एक्सपायर्ड कल्चर म्हणून होणारच नाहीये, ते हे जुनं कल्चर असणार आहे, नॉर्मल फ्लोरा नाहीये यामध्ये. आणि स्टराईल ऑर्गन्स ओनली पण नसणार आहे, कारण स्टराईल ऑर्गन्स मध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्सच नसतात. नॉर्मल फ्लोरा म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्यामध्ये प्रेझेंट असतात. सो करेक्ट ऑप्शन इज सी. ओके. मायक्रो ऑर्गॅनिझम्स नॉर्मली प्रेझेंट विदाउट कॉझिंग डिसीज. नॉर्मल फ्लोरा म्हणजे शरीरात नैसर्गिकपणे राहणारे मायक्रो ऑर्गॅनिझम जे सामान्य परिस्थितीमध्ये डिसीज तयार करत नाहीत. आलं लक्षात? पुढे बघा. असेप्टिक टेक्निक प्रिव्हेंट्स. ऑप्शन ए सॅम्पल क्लोटिंग ऑलवेज, ऑप्शन बी कलर ब्लाइंडनेस, ऑप्शन सी कंटॅमिनेशन ड्युरिंग लॅबोरेटरी प्रोसिजर्स, ऑप्शन डी हिमोलायसिस ऑलवेज. काय असणार आहे याचं उत्तर? येस, कंटॅमिनेशन ड्युरिंग लॅबोरेटरी प्रोसिजर. असेप्टिक टेक्निक म्हणजे लॅबोरेटरीमध्ये कंटॅमिनेशन टाळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मेथड्स असतात, जसे की स्टराईल ग्लोव्ज असू द्या, स्टराईल इन्स्ट्रुमेंट्स, फ्लेम स्टरलायझेशन, प्रॉपर हँड हायजीन, हे सगळ्या गोष्टी यामध्ये येतात. ओके. सॅम्पल क्लॉटिंग ऑलवेज येणार नाही, क्लॉटिंग अँटीकोॲग्युलंटवर अवलंबून नसतात. असेप्टिक टेक्निक क्लॉटिंग थांबवत पण नसतात. ओके. कलर ब्लाइंडनेस हा जेनेटिक आय कंडिशन आहे, हे यामध्ये येतच नाही. ठीक आहे. लास्ट एमसीक्यू बघा. द कॉमन बॅक्टेरियल कॉज ऑफ युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन इज. युटीआयचं कॉमन बॅक्टेरियल कॉज काय असू शकतं? ऑप्शन ए कॅन्डिडा अल्बिकन्स ऑलवेज, ऑप्शन बी टिनिया सोलियम, ऑप्शन सी प्लाझ्मोडियम वायवॅक्स आणि ऑप्शन डी ई कोलाय. काय असू शकतं याचं करेक्ट आन्सर? कॅन्डिडा अल्बिकन्स हा एक फंगस आहे, बरोबर आहे, बॅक्टेरिया कॉज होणार नाही याच्याने. आणि टिनिया सोडियम टेपवर्म पॅरासाइट आहे. ओके. म्हणजे तो पण ऑप्शन जो आहे तो काय होईल? एलिमिनेट होईल. प्लाझ्मोडियम वायवॅक्स हा मलेरियल पॅरासाइट आहे, मग उरतंय काय? येस, ऑप्शन डी ई कोलाय इज अ करेक्ट आन्सर. ई कोलाय हा युटीआयचा सर्वात कॉमन बॅक्टेरियल कॉज आहे. त्यामुळे 80 to 90% युटीआय हा ई कोलायमुळे होत असतो. त्यामध्ये काय होतं, सिमटम्स काय असतात? बर्निंग ड्युरिंग युरिनेशन, युरिनेशनच्या टाइम मध्ये बर्निंग होते, फ्रिक्वेंटली युरिनेशन होत असतं, लोअर ऍब्डोमिनल पेन होतं, क्लाउडी युरिन होते. ओके. हे काय आहे? त्याचे सिमटम्स आहेत. ठीक आहे. तर आजचा टॉपिक आपण कव्हर केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्हाला जर बॅच बद्दल काही माहिती हवी असेल तर दिलेला नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देईल, त्यावरती कॉल करून तुमची जी काही इन्क्वायरी असेल ती विचारू शकता. थँक्यू.